अहो तुमची आता म्हणे तुम्ही शेतवर तुम्ही आता आमिर खान बरोबर तुम्ही आता हे करणार आहे असं वाटलं की बाबा हिरो संघ मी म्हणजे मला तारीफ वाटली अशी हिरो संघ मी असे बसणार आणि तुम्ही सगळ्या जगाला दिसणार म्हणे. या आहेत सरूबाई वाघमारे. याच सरूबाई ज्या अडाणी असून देखील स्वच्छ संघटनेच्या माध्यमातून पुण्यातील कचरा व्यवस्थापनाचा धडा 10 देशांना देऊन आल्या आहेत. पहिले मी आजी बरोबर माझ्या 10 वर्षाच्या असताना आजी बरोबर मी भंगारी बसायचे आजी बसायच्या पण आजीचं बघून बघून मी पण त्यांच्या सगळं टॅरी घेऊन आजी बरोबर मी पण जायचे. तर 4 आण्याचं 8 आण्याचं व्हायचं त्याचं मी मग दुकानात आजी बरोबर काय जायचं मग आजी माझी अगं नको इचू नको हे करू. तर मी 4 आठवड्याचं मग ते विकायचं आणि ते खायचं कुठेही मंदिरावर जाऊन बसून आपलं काय पण घेऊन खायचं खात बसायचं मला म्हणजे सवय लागली. 1993 साली संघटना स्थापन झाली आमची कागद कासमकला कष्टकरी पंचायत. त्याच्यानंतर मग आम्हाला मग बस तुम्ही असं सोसायटीने गेलं की आम्हाला कचरा कोण देत नव्हतं. तुम्ही चोऱ्याच करायला आले तुम्ही काहीतरी उचलताल अहो नाही म्हणायचे आम्ही तुमच्या घरातला कचरा आम्ही देतो आम्हाला कचरा द्या आणि त्यांच्या बंगल्याने बी फिरलं तरी आम्हाला म्हणजे आरोप करायचे असे. मग नंतर मग मुकदमाशी मग आमचे कार्यकर्ते ते सगळ्या आल्या मग त्यांनी सांगितलं बाबा बिगारीने पाठवले. मग ह्या मोतीबाग मध्ये मी 2 वर्ष मी आणि लक्ष्मण चव्हाण फुकट 2 वर्ष आम्ही कामं केली कचरा वेचण्याची घेण्याची. मग त्यांना विश्वास पटला मग बाबा नाही का हे लोक चांगले तसं मग आता इथं मग आमची संघटना 2006ला आमची स्वच्छ संघटना स्थापन झाली. तर त्या स्वच्छेमधून आमच्या जीवनामध्ये लय फरक आला. फरक म्हणजे असा फरक पडला की आम्हाला माणूस म्हणून जगण्याची संधी मिळाली आणि लोकांशी कसं चांगलं बोलावं लोकांशी कसं चांगलं वागावं. सुरुवातीला कधी शाळा शिकता आला नाही पण ते शब्दांची शाळा या रोजच्या आयुष्यातूनच शिकल्यात. हो, त्यांनी रोज कचरा वेचत अशा त्यांनी अनेक कविताही लिहिलेल्या आहेत. म्हणजे मी हे सांगते की असे लोक टीव्हीवर नाही का सभाला जायचो तर लोक ते पुस्तकात बघून गाणे म्हणायचे. चळवळीचे गाणे महागाईवरती किंवा आपल्या ज्या समाजामध्ये काय चालले आणि कसं ते गाणं ते असे म्हणजे आमचे सत्यशोधकचे किशोर जाधव किशोर जाधव असे गाणे गायचे ऐकले त्यांचं मी. तर मला पण असं वाटायचं की मी पण गाणे करा कविता करावं मला का नाही करावं मी मला पण करता आलं पाहिजे. पण नंतर मी म्हणायचे की मी शिकले नाही मला कसं काय येणार मला काय शिकलेच नाही मी तर मग कसं काय म्हणजे शब्द कसं कुठलं काय. नंतर नाही मी म्हणलं मी करणच म्हणले. मग मी काय केलं पहिली कविता माझी 95-96 साली मी माझी कविता दारूबंदीवर केली. आम्ही तुम्हाला निवडून दिलं सांगा तुम्ही हो काय काय केलं. आम्ही तुम्हाला निवडून दिलं सांगा तुम्ही हो काय काय केलं. भलतीच वेगळी सुधारणा सगळी साराच बाजार काळा वस्तीचा विकास केला या बाकास बंद पडली या शाळा. पहिलं दारूचं दुकान आलं सांगा तुम्ही हो काय काय केलं. पहिलं दारूचं दुकान आलं सांगा तुम्ही हो काय काय केलं. अंगात खादीन सत्याची धुंदी अंधार गावात सारा जनतेचे हाल न मिळेना माल गावात साऱ्या गारा. स्वस्त धान्याचं दुकान गेलं सांगा तुम्ही हो काय काय केलं. स्वस्त धान्याचं दुकान गेलं सांगा तुम्ही हो काय काय केलं. बोलण्याची गोडी न मनात आडी कसानी कापलाय गळा. बोलण्याची गोडी न मनात आडी कसानी कापलाय गळा. दिसायला बोळा न करणीचा काळा पैशावर नुसता डोळा. साऱ्या देशाचं वाटोळ झालं सांगा तुम्ही हो काय काय केलं. पुण्यातील कचरा व्यवस्थापनाचा धडा अडाणी असलेल्या सरूबाई
10 देशामध्ये जाऊन देऊन आले आहेत. मग पहिले स्टेटला मग माझा हे आला विजा आला. मग मी पहिली ब्राझीलला माझा प्रवास हे झाला. आता झाल्याच्या नंतर भीती वाटायली. लोक आपण बघतो की बाबा विमान पडत्यात, लोक किती मारत्यात, भीती वाटायला लागली. तर माझी पोरं म्हणली, मी माझ्या पोरांना म्हणलं बाबा, मग सगळं म्हणलं बाबा मी काय म्हणलं, मला भीती वाटते म्हणलं. पोरं म्हणले आई विमान पडते, माणसं लय मारत्यात, तू कसं काय आता तुला तर शिकलेली नाही का, तुला कसं काय करणार. मी म्हणलं काय होईल ती होईल, आपली संघटना घेऊन चालली ना, जायचं आपलं. देश बी बघायला मिळेल, तिथले लोक बघायला मिळतील. तिथं म्हणजे आमच्यासारखेच व्यस्त कचरा वेचक आहेत तिथं. तर ते आम्ही जी कचरा वेचतो, आपल्या भारत देशात जे कचरा आपण काढतो, वस्तू म्हणजे कसं लांब लांब जाऊन सोडून आपण वरा सुका घेतो, तसं तिथं नाही. तिथं कंटेनर असे आहेत रस्त्यावरती, त्याच्यामध्ये वला आणि सुका वेगळ्या वेगळ्या ते लोक करतात. आणि जी वस्तू समजा नाही लागणारी ते चौकात घेऊन ठेवतात. मग ज्याला जी लागते ती घेऊन जातात. असं त्यांचं बघितलं, ते चांगलं वाटलं. सुरू आजींच्या कार्याची दखल प्रसिद्ध अभिनेते आमिर खान यांनी त्यांच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमात घेतली. मुंबईला त्यांनी गाड्या पाठवल्या, त्या गाडीमध्ये आम्ही गेलो. मग तिथे जाऊन मग ते मला नंतर म्हणले की तुम्ही आता कोणासंग मुलाखत आहे. तर म्हणलं कोणासंग मुलाखत आहे मलाच माहित नाही. मग ते आमिर खान समोरून आले. मी म्हणलं हा कसं दिसतो कोणतरी म्हणलं माणूस नका, म्हणजे मला कळलं अंधारात कोण आले ते. अहो तुमची आता म्हणजे तुम्ही शेतवर तुम्ही आता आमिर खान बरोबर तुम्ही आता हे करणार आहे. अरे असं वाटलं की नका हिरो संघ मी, म्हणजे मला तारीफ वाटली अशी, हिरो संघ मी असे बसणार आणि तुम्ही सगळ्या जगाला दिसणार म्हणे. मग आमिर खानचे ते गेल्यानंतर त्यांनी एक साडीला 100 वेळेस तरी त्यांनी करायला सांगितली. म्हणजे एक शॉट झाला की ती कट करायची, नंतर ते खराब झाले की परत तिसरीला पाठवायचे. असं करता करता मग त्यांनी शूट तयार केलं. शूटिंग झाली, सगळा अख्खा भारत देश बघत होता.